काय मागणी आहे, काय प्रकरण आहे आपलं? मौजे मेडशिंगा येथील गेले 2-4 वर्ष झालं दलित वस्तीतील प्रश्न आहे की तेथील घाण पाण्याचं साम्राज्य एवढं त्या रस्त्यावर झालेलं आहे. सदरील सदस्यानं तेथील रहिवाशाने एवढी निवेदन दिलेले आहेत प्रशासनाला, तरी प्रशासनानं कुठलाही त्याच्यावर ठोस आणि त्यांना पूरक असा निर्णय घेतलेला नाही. त्याच्या संदर्भात आमच्याकडे आल्यानंतर आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आम्ही असं नमूद केलेलं आहे की सदरील प्रश्न हा तुम्ही तुमच्या स्तरावर शेवटचं निवेदन म्हणून आम्ही सदरील प्रश्न तुम्ही तात्काळ सोडवा, नाहीतर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि तीव्र प्रकारचं आंदोलन करून हा प्रश्न आम्ही आमच्या स्तरावर सोडू असं आम्ही सदरील निवेदनामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या मेडसिंग गावचा विषय आहे की दलित वस्तीमध्ये ग्रामपंचायत असेल किंवा सीओ, बीडीओ, जिल्हा परिषद, कलेक्टर इथपर्यंत आपण अर्ज केलेत की दलित वस्तीमध्ये घाण्याचे एवढे साम्राज्य वाढले का नाही अतिदृष्टीने. कारण जिथं पिण्याचे पाणी आहे तिथं घाणीचं साम्राज्य वाढले. मेन चौकामध्ये आळ्या वगैरे, जंतू वगैरे साचून काही जणांना त्रास होत आहे. काही विद्यार्थी शाळेत येणारे जाणारे आहेत ना, त्यांना देखील त्रास होत आहे. तर कलेक्टर असो, सीओ असो, यांना वारंवार अर्ज करून देखील ते अर्ज म्हणजे स्वीकारले जात नाहीत आमचे. तर एवढीच काय मागणी आहे? आपली मागणी एवढीच आहे की आमचे तात्काळ आपला हे निर्णय अर्ज केलेला जाईल नाही कलेक्टर साहेबांना, हे निर्णय लवकरात लवकर लावून घेण्यात यावा.